एव्हरीवन, गुड मॉर्निंग. तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे वैभूची दुनिया या चॅनलमध्ये. सगळ्यांना आता मी उठले. आता आम्ही ऑफिसला जायला निघालेले. मी जाणार नव्हती तरी पण मी चालले ऑफिसला. तयारी वगैरे झाली आणि तुम्ही बघत असाल माझे कालचेच कपडे दिसतील तुम्हाला, कारण मी मावशीकडेच होती आणि आज जास्त दिवस मी यूज नाही केला, त्यामुळे मी विचार केला का हाच ड्रेस घालून जाते मावशीकडे होते त्यामुळे. तर आता आम्ही निघालेलो आहेत ऑफिसला जायला. आता लिफ्टमध्ये आहे, खाली बघू शकतो तुम्ही. आता ऑफिसला गेला का माहीत काय, मी घरात काही शूट नाही केलं कारण मी लेट उठली, लवकर उठली नाही मी. मला बोलत सुद्धा नाही, त्यामुळे मला रेकॉर्ड सुद्धा करता येत नाही आहे. तरी मी थोडंफार रेकॉर्ड करते तुम्हाला दाखवण्यासाठी. आजच्याला काय नाही ना. माझ्या भाऊ बघा कसा बघतो माझ्याकडं, ना पाऊस एवढा झालो का सांगून फायदाच नाही. कशी काय जाऊ मी बाईकवर, मी तिथं पूजा करते कारण पाऊस खूप चालू आहे. तुमच्याकडे सुद्धा पाऊस आहे का नाही ते मला कमेंट करून सांगा. आमच्याकडे तर खूप चालू आहे, पण तुमच्याकडे काय आहे ते मला माहीत नाही आहे, त्यामुळे मी सांगते कमेंट करून सांगा मला. मला मी सांगितलं पाऊस आहे, पण आम्ही निघालो तर पाऊस खूप कमी झाला आहे. ते खूप देवाचे उपकार आहेत आमच्यावर. मी पटकन मला आज ट्रेनला सोडेल आणि तो त्याच्या ऑफिसला जाईल. तोपर्यंत पाऊस नाही झाला तर बरं होईल. आता निघालो आहे, बघू आता काय पाऊस पडतो की. मी आता ऑफिसमधून निघालेली आहे आणि आता मी आज रूमवर जाणार आहे. एव्हरीवन, तर मी सकाळपासून काही शूट नाही केलं ऑफिसमध्ये. तुम्हाला माहिती आहे मी काही शूट नाही करत. तर आता मी घरी चालते. बघा रोड आमचा, ब्रिज आहे हा मस्त. मागे गार्डन सुद्धा केलं GSW ज्याला बोलतात. आणि लायटिंग तर तुम्ही बघितलेलीच आहे, 15 ऑगस्टला लावलेली ते अजून आहे, खूप सुंदर वाटते ती. आणि हा ब्रिज आमचा, त्या ब्रिजवरच एक किस्सासुद्धा झालेला, तो कधीतरी मी तुम्हाला सांगेन. तो खूप वाईट किस्सा होता आमच्यासोबत झालेला. तो मी प्लेस तुम्हाला, ही प्लेस आहे, ती प्लेस तुम्हाला मी दाखवते. आता ही प्लेस आहे, ते झालेलं आहे. कधीतरी शेअर करेल तुमच्यासोबत. आता मी चालले घरी. शूट करायला तर काहीच नव्हतं, पण काम आहे. आता इकडे जिओबद्दल सुरू आहे. योजना खूप वाढलेत, ते आम्हाला सगळ्यांना लागत आहेत. आज यायला लागली तर त्यांनी लगेच नेल कटर घेऊन घरी गेल्यावर तुम्हाला भेटते. घरी गेल्या मला जेवणसुद्धा बनवायचं आहे. मोठा झाला आणि गाडी बसते त्याच्यात दिसणार नाही, त्यामुळे मी फ्रंट कॅमेरा केलेला नाही आहे. मी बॅक कॅमेराच ठेवला आहे. आणि आमच्याकडचा रोड खूप खराब झालेला आहे. मी मार्केटला सुद्धा गेलेलो, पण तिकडे मी काही शूट नाही केलं कारण माझा जीव मलाच झाला आहे, त्यामुळे मी शूट नाही केलं. नाही बघा असं रस्ता झालं. जे इकडेच राहणार आहे त्यांना माहीत सुद्धा असेल, जे नाही राहत येते त्यांनी बघून घ्या. माझे व्ह्यूज खूप चांगले जात आहेत, त्यासाठी रिअली थँक्यू सो मच गाईज. असेच अजून मला सपोर्ट करा. तुम्हाला अजून चांगले ब्लॉग्स घेऊन मला प्लीज कमेंटमध्ये सुद्धा सांगा तुम्ही अजून काय कंटेंट घेऊन येऊ. ते मला तुम्ही सांगाल तेव्हा मला समजेल मी तसं
कसं आहे मी न्यू ब्लॉगर आहे त्यामुळे मला सध्या माहीत नाही काय करू काय करते नाही. तुम्ही मला सांगाल तर मी त्याच्यावर इम्प्रूव्ह करेन. सो आता आपण घरी गेलो. हॅलो एव्हरीवन, तर मी आता घरी पोचलेली आहे. मी आता घरी पोचले. आता मला जेवण वगैरे सगळं बनवायचं आहे. सो मी आता जेवण बनवते आणि लेटसुद्धा झालं. आज उपवाससुद्धा आहे, आज जन्माष्टमीसुद्धा आहे. हो, मग आता मी जेवण बनवते पटापट. मला सुद्धा करायचं आहे. जेवण बनवून घेते आधी. इथे एका साईडला भातना डाळ लावून घेते. डाळ भात आणि भाजी शेंगाची भाजी करणार आहे मी. तर मी आत्ता पटापट करून घेते. नाही बघा ना गाईस, खूप दुखते मला. मी बोलू नाही शकत त्याबद्दल. आता बोलायला गेली का मला विचित्र होतं. त्यामुळे तर मी तुम्हाला जेवण बनवते ते दाखवते. कंटिन्यू राहा. मी आंघोळ जेवण बनवल्यानंतरच करेन, कारण मला असं होतं मग आंघोळ केलं काहीच काम करायला सुचत नाही. त्यामुळे मग मी आधी जेवण बनवून घेते, त्यानंतरच मी सगळं फ्रेश वगैरे होईन. पटापट एकदा जेवण बनवून झालं तर मला टेन्शनसुद्धा नाही. फक्त जेवायचं आणि झोपायचं. झोप तर लागत नाही आहे मला, तरीसुद्धा प्रयत्न करेन मी झोपायचा. तर आपण आता जेवण बनवताना भेटू. तर कपडा लावले तर आमचा लिओ खूप शांत बसलेला आहे. बघा आरामात झोपलाय. त्याला काहीच फरक नाही पडत ते काय करतात काय नाही. करा तुम्हाला काय करायचं आहे ते. झोपून घेतो. बघा कसा उतारना बेल झोपलाय. लिओ लिओ ए लिओ, माझा पप्पा काहीतरी करतो. सॉरी ये गाणे आहे काय नाही बघ, प्रेमाची गाणी आहेत. तुझ्या पप्पाला आज नख लागला तर लगेच नेलकट घेऊन आला तो.